यांच्या जोरदार गजरात स्वागत करूया। महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल आचार्य श्री देवव्रतजी, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय सभापती महोदय विधान परिषद श्री प्राध्यापक राम शिंदे साहेब, माननीय अध्यक्ष विधान परिषद ॲडव्होकेट श्री राहुलजी नार्वेकर साहेब, माननीय मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील, माननीय डॉक्टर नीलमताई गोरे उपसभापती विधान परिषद, माननीय श्री अण्णा बनसोडे साहेब उपाध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र राज्य। भारतीय संविधानाची अमृत महोत्सवी वाटचाल मान्यवर मंडळी, उपस्थित आपणा सर्वांचं शब्दसुमनांनी विधानमंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते। बहुत बहुत स्वागत, आभार एवं अभिनंदन। लोक भवन नागपुर में संपन्न हो रहे इस भारतीय संविधान के प्रति आस्था और अभिमान को अभिव्यक्त करने वाले इस गरिमामय एवं अभ्यासपूर्ण समारोह में मंच पर विराजमान माननीय अतिथियों तथा उपस्थित सभी महानुभावों का मैं हृदयपूर्वक स्वागत करती हूँ। सर्व मान्यवरांचं आणि अभ्यागतांचं मनपूर्वक स्वागत। राष्ट्रगीत एवं राज्यगीत के लिए आज आपण महाराष्ट्राच्या संसदीय लोकशाही परंपरेतील एक महत्वपूर्ण आणि दिशादर्शक क्षण अनुभवणार आहोत। आइए इस समारोह की शुरुआत हम राष्ट्रगीत एवं राज्यगीत से करें। सर्व मान्यवर आसनस्थ होतील। मंडळी, आज आपण महाराष्ट्राच्या संसदीय लोकशाही परंपरेतील एक महत्त्वपूर्ण आणि दिशादर्शक क्षण अनुभवणार आहोत। दिनांक 26 मार्च 2025 रोजी विधानसभा सभागृहात झालेल्या चर्चेला महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उत्तरादाखल केलेले भाषण अतिशय अभ्यासपूर्ण होते। या भाषणाचा पुस्तक रूपी ठेवा आज आपल्या समोर येत आहे। भारतीय संविधान के सुवर्ण 75 वर्षगांठ के अवसर पर यह किताब एक सहज, अभ्यासपूर्ण और महत्वपूर्ण भेंट साबित होगी। देश का आधार स्तंभ, उन्नति का दीप स्तंभ हमारा संविधान। अब मैं विनम्रता पूर्वक हमारे मुख्य अतिथि
आदरणीय राज्यपाल महोदय से निवेदन करती हूँ कि कृपया अपने कर कमलों द्वारा दीप प्रज्वलित कर इस कार्यक्रम का आप शुभारंभ करें। साथ ही मंच पर विराजमान सभी अतिथिगण से भी अनुरोध करती हूँ कि वे दीप प्रज्वलन के इस कार्यक्रम में सहभागी हुए। I humbly request to our chief guest, Honorable Governor Sir, to kindly inaugurate the ceremony by lighting the lamp with his gracious hand. I also request all the dignitaries seated on the dais to kindly join in the lamp lighting ceremony. Deep Jyoti Parabrahma, Deep Jyoti Janardhana, दीपो हरतु मे पापम दीप ज्योतिर नमोस्तुते दीप ज्योतिर नमोस्तुते। दिव्याचा प्रकाश हा परब्रह्म रूप आहे। दीप ज्योती दुःख दूर करणारा परमेश्वर आहे। हे दिव्या तुला आम्हा सर्वांचा नमस्कार असो। हे दिव्या तुला आम्हा सर्वांचा नमस्कार असो। जब न्याय स्वतंत्रता समता साथ चले तभी भारत एक संविधान संवेदना बन के पले याचीच अनुभूती देणारा आजचा हा सोहळा आहे। लोकशाहीच्या चारही स्तंभातील म्हणजेच कार्यकारी मंडळ, विधान मंडळ, न्याय मंडळ आणि सर्व पत्रकार बंधू भगिनी, मान्यवर अतिथी आज आवर्जून उपस्थित आहेत। सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत। मंचावरील मान्यवर आसनस्थ होतील। मंडळी, ज्या पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्याकरिता आपण सर्व उपस्थित आहात त्या पुस्तिकेला माननीय सभापती महोदय आणि अध्यक्ष महोदय यांची संयुक्त प्रस्तावना लाभली आहे। ही केवळ प्रस्तावना नसून माननीय सभापती महोदय विधान परिषद आणि माननीय अध्यक्ष महोदय विधान मंडळ यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या भाषणाचे केलेले रसग्रहण होय। तेव्हा मी विधानसभेचे माननीय सभापती ॲडव्होकेट श्री राहुलजी नार्वेकर सर आपणा सविनय विनंती करतील की या सोहळ्याचे आपण स्वागतपर आणि प्रास्ताविक करावे। माननीय ॲडव्होकेट श्री राहुलजी नार्वेकर सर। नमस्कार। भारतीय गणराज्याच्या 75व्या वर्ष पूर्तीनिमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर दिनांक 26 मार्च 2025 रोजी विधानसभा सभागृहात झालेल्या चर्चेला माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी उत्तरदाखल केलेले भाषण पुस्तक स्वरूपात महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री आचार्य देवव्रत जी यांच्या शुभ हस्ते थोड्याच वेळात विमोचन होणार आहे। अशा ह्या अत्यंत प्रभावशाली कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे राज्याचे आदरणीय राज्यपाल आचार्य देवव्रत जी, त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री आणि आजच्या या सोहळ्याचे उत्सव मूर्ती आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, उपस्थित आदरणीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचप्रमाणे विधान परिषदेचे सभापती श्री राम शिंदे साहेब, विधान परिषदेच्या उपसभापती श्रीमती नीलम गोरेताई, विधानसभेचे उपाध्यक्ष श्री अण्णा बनसोडेजी, या ठिकाणी उपस्थित असणारे मंत्रिमंडळातील सर्व मंत्रीगण, विधानसभा विधान परिषदेतील सर्व सदस्यगण, नागपूर शहरातील आणि महाराष्ट्रातील अनेक नामांकित व्यक्तिमत्व, उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वप्रथम आजचा सोहळा आज ह्या राजभवनाचं नाव लोकभवन म्हणून झाल्यानंतरचा हा पहिला लोकसोहळा इकडे आयोजित होत आहे। त्याबद्दल मी आदरणीय राज्यपाल यांचे मनापासून मी आभार मानतो की त्यांनी हा पहिला सोहळा आयोजित करण्याचा बहुमान महाराष्ट्र विधिमंडळाला दिला। त्याबद्दल खरोखर आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो। आजचा सोहळा माझ्यासाठी वैयक्तिकरित्या हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि माझ्या राजकीय कारकिर्दीतला अविस्मरणीय क्षण असणारा असा हा सोहळा आहे आणि त्याची काही कारणं आहेत।
सर्वात प्रथम म्हणजे आजचा सोहळा अशा विषयाशी निगडीत आहे जो माझ्यासाठी सर्वप्रिय आहे, तो म्हणजे आपलं संविधान. त्याचबरोबर हा सोहळा अशा व्यक्तिमत्वांनी केलेल्या भाषणासंदर्भात आहे ज्यांच्याबद्दल माझ्या मनात अथांग असा आदर आहे. ते म्हणजे आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब. आणि हा सोहळा हा लोकभवनमध्ये होत आहे. ह्या सगळ्या कारणास्तव हा कार्यक्रम माझ्या राजकीय कारकिर्दीतला निश्चितपणे अविस्मरणीय असा एक क्षण ठरणार आहे. बांधवांनो, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आजचा सोहळा हा आयोजित होत असताना महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीचा एक जुनी ओळख परत एकदा आपल्या समोर येत आहे. महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती ही नेमकी कशी आहे आणि कशी असावी ही संपूर्ण देशासमोर हे एक उदाहरण आहे. ज्या वेळेला म्हणजेच 26 मार्च 2025ला आदरणीय मुख्यमंत्र्यांचं भाषण झाल्याबरोबर विरोधी पक्षातले आमदार ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव साहेबांनी स्वतः उठून आणि त्यांच्यासोबत विरोधी पक्षातील आणि सत्तारूढ पक्षातील अनेक आमदारांनी मागणी केली की खरोखर ह्या भाषणाचं रूपांतर पुस्तकात होऊन राज्याच्या सामान्य जनतेला ह्याचा फायदा मिळायला पाहिजे. यातून महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीची ओळख सगळ्यांना पटलेली आहे. खऱ्या अर्थाने एखाद्या संविधानाचं यश नापायचं असेल तर त्या संविधानातल्या तरतुदी, त्या संविधानामधले विचार तळागाळापर्यंत पोचले आहेत की नाही, यातून त्या संविधानाचं यश आपल्याला मापता येईल. आणि आदरणीय फडणवीस साहेब, तुम्ही केलेल्या भाषणाचं पुस्तकात रूपांतर झाल्यानंतर हे संविधानातले विचार आणि संविधानामधल्या तरतुदी निश्चितपणे तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचतील याची मला खात्री आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेतर्फेही मी तुमचे मनापासून आभार मानतो. आज आपण सर्वांनी ज्यांनी हे भाषण ऐकलं त्यांना एक तर समजून आलं की महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रूपाने महाराष्ट्रात अत्यंत प्रभावशाली, योग्यरित्या संविधान समजणारा एक लोकप्रतिनिधी या राज्याला लाभला आहे. परंतु मी स्वतः पेशाने वकील असल्यामुळे 15-20 वर्ष हायकोर्ट, सुप्रीम कोर्टमध्ये प्रॅक्टिस केल्यामुळे आणि कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट्सना ब्रीफ करायची अनेक वेळा संधी मिळाली असल्यामुळे, मग ते फली नरिमन साहेब असतील किंवा सोली सोराबजी साहेब असतील, व्ही आर मनोहर साहेब असतील, तुमचं भाषण ऐकल्यानंतर कदाचित देशाने एक कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट वकील लाभायची संधी हुकली असं मला वाटतं. आणि त्यामुळे आपल्या रूपातनं जरी एक आदर्श आणि संविधान समजणारा लोकप्रतिनिधी राज्याला मिळाला असेल तरी देशाने कदाचित हा अप्रतिम वकिलाला हायर करण्याची संधी गमावलेली आहे असं मला वाटतं. परंतु आपण जर आदरणीय फडणवीस साहेबांचं भाषण ऐकलं असेल आणि आता विमोचनानंतर हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला समजेल की संविधानातील प्रत्येक तरतुदीबद्दल इतक्या सोप्या आणि सरळ शब्दात त्यांनी वर्णन केलेलं आहे. ते बघितल्यानंतर संविधान वाचण्यापासून जे कदाचित विचार करतात एवढं मोठं, एवढं जाड संविधान कधी आणि केव्हा वाचणार, ही पुस्तिका वाचल्यानंतर प्रत्येकाला संविधानातल्या तरतुदीची सखोल माहिती मिळेल. या संविधानामध्ये जे जनतेला, नागरिकांना मूलभूत अधिकार दिले आहेत त्या मूलभूत अधिकारांना अत्यंत योग्यरित्या स्पष्टपणे त्यांनी समजवलेलं आहे. अनेक उदाहरणं दिलेली आहेत. मग आर्टिकल 14 मध्ये इक्वालिटी बिफोर द लॉ किंवा इक्वल प्रोटेक्शन ऑफ द लॉ या संदर्भातली आपण माहिती दिली. त्याचबरोबर आर्टिकल 21 मध्ये आपण राईट टू लाईफ इन्क्लूड्स राईट टू होलसम लिव्हिंग या संदर्भातली ही माहिती दिली. आपण सेपरेशन ऑफ पॉवर, डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर या संदर्भात अत्यंत योग्यरित्या एक्झिक्युटिव्ह म्हणजेच आपलं कार्यकारी मंडळ, लेजिस्लेचर म्हणजेच आपलं विधिमंडळ आणि ज्युडिशरी यांनी आपापल्या कार्यमर्यादेत राहून कसं कार्य करणं अपेक्षित आहे याबद्दलची पण अत्यंत मौल्यवान अशी माहिती आपण सगळ्यांना दिलीत. माझ्या मते आपण बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन
म्हणजेच संविधानाचा मूलभूत ढाचा हा कधीच कोणी बदलू शकत नाहीत याबद्दलची जी माहिती सर्वांपर्यंत पोहोचवली ती माझ्या मते सर्वात महत्त्वाची होती। आज आपण ही माहिती देत असताना अगदी केशवानंद भारती केस पासून युनियन ऑफ इंडिया वर्सेस गोलकनाथ यापर्यंतची सगळी उदाहरणं आपण आपल्या या भाषणात दिलीत। त्यामुळे आपण मांडलेला प्रत्येक मुद्दा हा केवळ तुमचा विचार नसून संविधानाने दिलेलं मॅन्डेटचं रूपांतर आपण सगळ्यांसमोर केलेलं आहे। माझं भाषण संपवण्यापूर्वी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या भाषणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधानापासून अभिप्रेत आहे ते विचार प्रतिबिंबित होतात आणि आपल्या परवानगीने मी आय वुड लाईक टू कोट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर and I quote, where he states, Constitution is not a mere lawyer's document, it is a vehicle of life and its spirit is always the spirit of the age. Constitutional morality is not a natural sentiment, it has to be cultivated. आदरणीय फडणवीस साहेब, तुमच्या भाषणातून आणि या पुस्तकातून कॉन्स्टिट्यूशनलचं खरं स्पिरिट हे जनसामान्य माणसांपर्यंत पोहोचेल। आपल्या माध्यमातून राज्याची आणि देशाची अशीच लोकसेवा कायम होत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद महोदय। ज्यांच्या शुभ हस्ते भारतीय संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या पुस्तिकेचे प्रकाशन होणार आहेत ते सन्माननीय आदरणीय राज्यपाल महोदय श्री आचार्य देवव्रतजी यांचे स्वागत करतील माननीय सभापती महाराष्ट्र विधान परिषद प्राध्यापक श्री राम शिंदे सर आणि माननीय अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा ॲडव्होकेट श्री राहुलजी नार्वेकर सर। सर, मी आपणास सविनय विनंती करते की आपण माननीय आदरणीय राज्यपालजी यांचं स्वागत करावं। महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे स्वागत करण्याची विनंती माननीय सभापती महाराष्ट्र विधान परिषद प्राध्यापक श्री राम शिंदे सर आणि माननीय अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा ॲडव्होकेट श्री राहुलजी नार्वेकर सर। महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांचं स्वागत करतील माननीय उपसभापती महाराष्ट्र विधान परिषद डॉक्टर नीलमताई गोरे। आदरणीय ताई, आपणास सविनय विनंती, आपण महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं स्वागत करावं। माननीय संसदीय कार्यमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांचे स्वागत माननीय उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा श्री अण्णा बनसोडे साहेब आपण करावं अशी मी आपणास विनंती करते। सर्व मान्यवर आसनस्थ होतील। मंडळी, महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात विचारांची स्पष्टता, निर्णयांची स्थिरता आणि प्रशासनातील पारदर्शकता या तीनही मूल्यांना अधिष्ठान देणारे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री यांनी भारतीय संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणाचा आज पुस्तक रूपी ठेवा समोर येतो आहे। लोक भवन नागपुर में संपन्न हो रहे इस शानदार समारोह में मैं आदरणीय राज्यपाल महोदय आचार्य श्री देवव्रत जी से विनम्रता पूर्वक
एवं हर्षपूर्वक निवेदन करती हूँ कि कृपया अपने कर कमलों से इस पुस्तक का विमोचन करें। साथ ही मंच पर विराजमान सभी अतिथिगण से भी अनुरोध करती हूँ कि वे इस समारोह में सम्मिलित होकर इसे गरिमा प्रदान करें। माननीय आदरणीय राज्यपाल महोदय, महाराष्ट्र राज्याच्या अभ्यासपूर्ण नेतृत्वाच्या वक्तृत्वावर आधारित या पुस्तकाचे विमोचन माननीय राज्यपाल महोदयांच्या शुभ हस्ते होत्या। टाळ्यांच्या जोरदार गजरात आपण या समारोहात सहभागी होऊया। टाळ्या अशाच वाजत राहिल्या पाहिजे। सांगताना आनंद होतोय। सर्व मान्यवर आसनस्थ होतील। प्रकाशन झालेल्या या पुस्तिकेची प्रत विधानमंडळाच्या www.mls.org in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। मंडळी, आता ही पुस्तिका सार्वजनिक जीवनात प्रविष्ट होत असल्याने ही घटना निश्चितपणे राज्याच्या राजकीय, सामाजिक, संवैधानिक प्रवासातील एक सन्मानचिन्ह ठरणार आहे। यानंतर मनोगत व्यक्त करण्याकरिता मी आमंत्रित करते लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुता यांसारखी मूल्य सार्वजनिक जीवनात कायम अंगीकारून काम करणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब। भारतीय संविधानाची अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी विधानसभेत केलेल्या भाषणाचा पुस्तक प्रकाशन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होतोय। आणि या प्रसंगी ज्यांच्या शुभ हस्ते हा प्रकाशन सोहळा झाला ते आदरणीय महामहिम आचार्य देवव्रत जी साहेब, आपले महाराष्ट्राचे राज्यपाल, आणि त्याचबरोबर जे आज उत्सव मूर्ती आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, सभापती विधान परिषद राम शिंदेजी, अध्यक्ष विधानसभा राहुल नार्वेकरजी, नीलमताई गोरे, अण्णा बनसोडेजी, चंद्रकांत दादा, सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, सर्व आमदार बांधव भगिनींनो, खरं म्हणजे भारतीय संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण आज या ठिकाणी सगळे जमलो आहोत। आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणाचे हे पुस्तक आहे। आणि खऱ्या अर्थाने अतिशय अभ्यासपूर्ण भाषण त्यांनी केलं आणि संविधान अगदी सोप्या भाषेमध्ये, सरळ भाषेमध्ये सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचेल त्याचा अर्थ, त्याचा सार याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केलेला आहे। आणि म्हणून मी देवेंद्रजींचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्या महाराष्ट्र विधानमंडळाची वाटचाल दैदिप्यमान आहे। इथल्या विद्वत्तापूर्ण चर्चेचं विचार वैभव अनेक मान्यवरांनी जपलेला आहे आणि वृद्धिंगत देखील केला आहे। आणि मार्चमध्ये झालेल्या अधिवेशनात भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा झाली आणि सर्व पक्षीय सदस्यांनी आपापल्या परीने अभ्यासपूर्ण भाषणंही केली
आणि देवेंद्रजींनी त्यावेळी केलेले भाषण हे संपूर्ण चर्चेचा कळसाध्याय ठरलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून आज त्याच भाषणाचं पुस्तक रूपात प्रकाशन होतंय. ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. संविधानावरच अभ्यासपूर्ण भाषण देवेंद्रजींनी केलंय. ते सोप्या भाषेमध्ये मगाशी मी म्हटलं ते सांगितलं. आणि स्वातंत्र्याच्या अमृत काळातलं हे खऱ्या अर्थाने अमृतच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्याला संविधान दिलं. इतर अनेक देशांकडे संविधान आहेत, घटना आहेत, पण त्यांचं संविधान हे आर्थिक आणि प्रशासकीय चौकटीचा विचार जास्त करणारं आहे. परंतु भारताचं एकमेव संविधान असं आहे जे समाजाचा सर्वांगीण विचार करतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला एक राष्ट्रीय समाज ग्रंथच दिला आहे. या समाज ग्रंथाचं उत्तम विवेचन देवेंद्रजींनी केलंय. त्यांच्या या अभ्यासू वृत्तीचं आम्हाला सगळ्यांना, उभ्या महाराष्ट्राला कौतुक वाटतं, आदर वाटतो आणि अभिमान देखील वाटतोय. देवेंद्रजींचा कायद्याचा दांडगा अभ्यास आहे. ते निष्णात वकील आहेत. मगाशी अध्यक्षांनी सांगितलं, अध्यक्ष देखील एक चांगले वकील आहेत आणि सभागृहामध्ये कुठल्याही प्रसंगाला ते अतिशय हातोटीने, कौशल्याने हाताळतात. आणि म्हणून देवेंद्रजी वकील आहेत, अर्थशास्त्रातही ते तरबेज आहेत, प्रशासनावर देखील त्यांची पकड आहे. लोकप्रिय आणि कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांनी लौकिक देखील कमवलेला आहे. मला वाटतं संविधान समजावून घेणारा आणि दुसऱ्याला समजेल अशा भाषेमध्ये या पुस्तकातून देणारा देवेंद्रजी यांच्यासारखा मुख्यमंत्री देशात दुसरा मुख्यमंत्री कुणी नसेल असं आपल्याला सगळ्यांनाच अभिमान. देवेंद्रजींसोबत अनेक वर्ष आपण सगळे काम करतोय. त्यांची विचार करण्याची पद्धत, निर्णय घेण्याची क्षमता, हे सगळं आपण सगळ्यांनी जवळून पाहिलेलं आहे. देवेंद्र फडणवीसजी यांचं महत्वाचं कौशल्य म्हणजे मुद्देसूद मांडणी. कुठल्याही विषयाचा व्यवस्थित अभ्यास करूनच ते बोलतात. त्यामुळे समोरच्यावर त्यांच्या बोलण्याची छाप पडते, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि त्यांच्या भक्कम निर्धाराला मेहनतीची जोड आहे, कष्टाची जोड आहे. आणि नागपूर आहे इकडे, ते सावजीसारखे तिखट आणि नागपुरी संत्रासारखे गोड आहेत असं म्हटलं तर वावगं. आपल्या भाषणात देवेंद्रजींनी संविधानाचा इतिहास तर मांडलाय, पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे संविधानाची वाटचाल कशी झाली हे त्यांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलेलं आहे. खरं म्हणजे अनेक रेफरन्सेस त्यांनी दिलेले आहेत, अनेक उदाहरणं दिलेली आहेत. आणि आपल्या 1 तास 20 मिनिटाचं त्यांचे भाषण संसदीय लोकशाहीवर निष्ठा असणाऱ्या प्रत्येकासाठी ज्ञानदायी आणि प्रेरणादायी ठरल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं मत या ठिकाणी माझं आहे. आणि म्हणून त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. आणि त्यामध्ये माझ्यासारखा सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकतो, हे केवळ संविधानामुळे शक्य झालं. हीच या संविधानाची खरी ताकद असल्याचंही देवेंद्रजींनी आपल्या भाषणात म्हटलेलं आहे. आणि म्हणून अशी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. राज्यघटना बदलली जाणार असं फेक नरेटिव्ह देखील काही त्यावेळेस अनेकांनी पसरवलं आणि त्याचाही पर्दाफाश आपल्या भाषणामध्ये देवेंद्रजींनी केला होता. 370 कलमाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध होता. त्यांची भूमिका देखील देवेंद्रजींनी दाखले देत सविस्तरपणे मांडली होती. आणि म्हणून बाबासाहेबांची भूमिका प्रत्यक्षात आणण्याचं ऐतिहासिक काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित भाई यांनी पूर्ण केली, असा महत्त्वपूर्ण उल्लेख देखील त्यांनी आपल्या भाषणामध्ये केलेला. आणि म्हणून मला देखील अभिमान आहे, आमच्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं देखील ते स्वप्न होतं
आणि ते देखील स्वप्न पूर्ण झालं. आणि म्हणून भारतरत्न बाबासाहेब आणि त्यांची भूमिका पुढे नेणारे आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार करणारे देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि कणखर गृहमंत्री अमितभाईंचा देखील अभिमान आपल्याला सगळ्यांनाच आहे, त्याचाही उल्लेख त्यांनी केला आहे. देवेंद्रजी स्वतः मी मगाशी म्हणालो वकील आहेत, त्यामुळे अचूक युक्तिवाद करण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. अनेक विषयांची माहिती आणि आकडेवारी त्यांना तोंडपाठ असते. देवेंद्रजी विधिमंडळात आक्रमक भाषणं देखील करतात. विरोधी पक्षात होते त्यावेळी केली. कधीतरी जेव्हा समोरून काही चुकीच्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होतात त्याही वेळी आपण त्यांचा आक्रमकपणा पाहिलेला आहे. परंतु देवेंद्रजींच्या उत्तरानंतर सभागृहातलं वातावरण देखील पूर्णपणे बदलून जातं. हे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून विरोधकांचे हल्ले परतावून लावताना आक्रमकता तर पाहिजे, पण संयम असेल तर त्याचा परिणाम अधिक होतो. हे देखील देवेंद्रजींनी अनेक वेळा सभागृहामध्ये दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून एखादी अप्रिय गोष्ट असली तरी सुद्धा ती सांगायला देखील त्यांनी धाडस दाखवलेलं आहे. पण देवेंद्रजींनी कोणावरही वैयक्तिक टीका टिप्पणी केली नाही, याचे साक्षीदार आपण सगळे आहोत. जी टीका केली ती मुद्देसूद पूर्ण माहिती घेऊन आणि संयमाने केलेली आहे. हसत खेळत विरोधकांना चितपट करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे, ती त्यांनी अनेक वेळा दाखवलेली आहे. टीका, ट्रोलिंग, टेन्शन, टोमणे सहन करण्याची त्यांची क्षमता अफाट आहे. पण देवेंद्रजींनी कधी उत्तर त्याला दिलं नाही आणि आरडाओरड आणि आदळापटही केली नाही. ज्यांना उत्तर द्यायचं असेल त्यांना ते बरोबर उत्तर देतात. अंगावर आलेल्या विरोधकांचा करेक्ट कार्यक्रमही ते करतात. आणि त्यामुळे गमतीचा भाग आहे. आणि खरं म्हणजे मी सांगेन देवेंद्रजी, आपका दिल भी जगह पर, दिमाग भी ठिकाने पर, दोस्त भी अपनी जगह और दुश्मन भी निशाने पर, अशा प्रकारचं काम तुम्ही करा. एकाच वेळी तुम्ही काय काय करू शकता हे तुम्ही दाखवलेलं आहे. हे काही लोकांना कळलंय, काही लोकांना कळलेलं नाही. अमिताभ बॉलिवूड मधला बिग बी असेल तर देवेंद्रजी या सभागृहातले बिग डी आहेत. डी म्हणजे वेगळा अर्थ काढू नका. हा डी म्हणजे डिवोशनचा आहे, हा डेडिकेशनचा आहे, हा डिटर्मिनेशनचा आहे, हा डिसिप्लिनचा आहे आणि हा डी डेअरिंगचा पण आहे. अरे नागपूरच्या थंडीमध्ये काहीतरी जरा परिस्थिती किती गंभीर असली तरी ते कायम खंबीरच असतात. आणि म्हणून कारण ते कायम थंड डोक्याने परिस्थितीला सामोरे जात असतात. आपण म्हणतो डोक्यावर बर्फ ठेवतो, पण मला वाटतं त्यांच्या डोक्यावर बर्फाची लादी ठेवतात वाटतं. नगरसेवक, महापौर, विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पुन्हा मुख्यमंत्री असा प्रवास त्यांनी केलाय. महायुतीमधील सहकारी अशा अनेक भूमिकांमध्ये मी त्यांना पाहिलेला आहे. आणि मी अगदी जवळून पाहिलंय. अनेक वर्षापासून जेव्हापासून ते आमदार होते तर मॅजेस्टिकमध्ये तिथं आपल्या त्या छोट्या रूममध्ये सगळी पुस्तकं वाचायचे. ते फार अभ्यासाने त्यांनी कष्ट घेतलेले आहेत. एकदा महापालिकेचं आमचं एक महापौराचं प्रकरण होतं तेव्हा मी गेलो होतो आणि एका छोट्या रूममध्ये त्यांचं चाललं होतं पुस्तकं सगळी चाळायचं काम. आणि त्यामुळे कष्ट आणि मेहनत घेतल्याशिवाय हे सगळे अचिव्हमेंट होत नाहीये. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की अनेक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आले. कर्करोगाने वडिलांच्या निधनानंतर नागपुरात कॅन्सर हॉस्पिटल उभारून कॅन्सरच्या रुग्णांना मायेचा आधार देणारा हळवा माणूसही त्यांच्यामध्ये मी पाहिलेला आहे, आपणही पाहिलेला आहे. 2022 साली जेव्हा आम्ही निर्णायक पाऊल उचलायचं ठरवलं तेव्हा खंबीर पाठिंबा देणारा त्यांच्यातला एक सच्चा दोस्तही मी पाहिलेला आहे. आणि त्यावेळेस अनेकदा ते मला
हुडी घालून भेटायला यायचे. परंतु त्यांच्या या हुडीने विरोधकांना हुडहुडी भरली होती. विजयराव, तुम्हाला नाही बोलत मी. परंतु कधी म्हणजे अनेक अनुभव आहेत, सगळे आता सांगता येणार नाही, इथं वेळ नाहीये. तेव्हा आपण एक नंतर त्याच्यासाठी एक कार्यक्रम वेगळा लावू. अनेक गोष्टी आहेत, अनेक थोड्याशा माहीत आहेत आपल्याला, बऱ्याचशा माहीत नाहीत. त्यामुळे आणि म्हणून त्यांनी नेहमी दाखवून दिलेलं आहे, यारो का हो मैं यार, दुश्मनों का दुश्मन, हे त्यांनी अनेकदा दाखवलं आहे. कारण आमचा त्यावेळचा लढा जो आहे तो विचारांसाठी होता. जनमताचा आदर न राखणाऱ्या आणि लोकशाहीच्या विरोधामध्ये, किंबहुना बाळासाहेबांचे विचार त्यावेळेस जे काही पायदळी तुडवण्याचं काम झालं त्याच्या विरोधामध्ये आमचा तो लढा होता. आणि त्यावेळेस देवेंद्रजी आणि आम्ही त्या वेळेस जे काही केलं आपल्याला माहीत आहे, मी त्याच्यामध्ये जात नाही. परंतु महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांना जे सरकार पाहिजे महायुतीचं ते आम्ही आणलं, याचा देखील मला अभिमान आहे. आणि त्यावेळेस देवेंद्रजी देखील सगळं सांगता येणार नाही, तेच म्हणतात सांगू नका. आणि म्हणून त्यांची आणि माझी मैत्री देखील आहे, ती गेल्या अनेक वर्षापासून आहे, ती अनेकांना न कळणारी आहे. हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, थाम कर हाथ फिर साथ छोड़ देंगे. पानी की तरह है ये दोस्ती हमारी, पानी की तरह ये दोस्ती हमारी, कोई कितना भी चाहे हम जुदा नहीं होंगे, जुदा नहीं होंगे. चलो, अरे आता हे जे काही चालू आहे त्याच्यावर बोललो मी. काय पत्रकार बोलतात, काय रे तुम्ही हसत नाही, बोलत नाही, अबोला धरलाय का? आता मी त्या दिवशी म्हणालो, आता आम्ही जे बोलू ते तुमच्याकडे रेकॉर्डिंग करून पाठवू, नाही तर फोटो इंस्टाग्रामवर पाठवू. देवेंद्रजींनी यापूर्वी बजेट कसं वाचावं यावरही देखील एक अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिलंय. त्यातूनही अनेकांना मार्गदर्शन मिळाले. खरं म्हणजे राज्यपाल महोदय जी, वो बजट का किताब इतना बड़ा बड़ा रहता है, तो बड़ी बैग पहले मिलती थी और वो बाकी लोगों को पढ़ने की इच्छा होगी, पढ़ते थे भी लोग, लेकिन वो ऐसे आसान सरल भाषा में उन्होंने बजट कैसे पढ़ना ये बताया, तो फिर बजट लोग पढ़ने लग गए. और आज का भी जो है वो भी काम उन्होंने वैसे ही किया है. आणि म्हणून त्या बजेट कसं वाचावं या पुस्तकातून देखील अनेक लोकांना मार्गदर्शन मिळालं. आज प्रसिद्ध होणारं पुस्तकही अनेकांसाठी दिशादर्शक ठरणार आहे. तुम्ही अशीच अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शक भाषणं करत राहा. अशी अनेक पुस्तकं तुमच्याकडून या महाराष्ट्राला मिळत राहो अशा आम्ही शुभेच्छा आपल्याला देतो. देवेंद्रजींचं हे पुस्तक इतरही भाषांमध्ये, आपण अध्यक्ष आणि सभापती आहेत, आपण इतरही भाषांमध्ये ते कसं प्रकाशित होईल यासाठी देखील आपला प्रयत्न असेल. हे पुस्तक जे आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात, प्रत्येक लायब्ररीमध्ये पोहोचलं पाहिजे अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक संदर्भ ग्रंथ, रेफरन्स म्हणून नेहमी हाताशी ठेवलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी नाहीतर आपल्यासारख्या लोकप्रतिनिधींनी देखील हे पुस्तक वाचलं पाहिजे, एकमेकांना भेट दिली पाहिजे. तसा प्रकारचा देखील प्रयत्न आपण केला पाहिजे. लाल चोपडी दाखवून संविधान खतरे में अशा आरोळ्या देत काही जण देश परदेशात देखील फेक नॅरेटिव्ह पसरवतात. ते मला वाटतं आपण हे मगाशी आपली चर्चा झाली, हे लोकसभेच्या पूर्वी हे पुस्तक प्रकाशित व्हायला पाहिजे होतं, लोकसभेच्या अगोदर. त्यामुळे बऱ्याचशा याच्यामधून, आज काय मी कोणावर टीका करत नाही, ते होते विजयराव, ते पण तिथून गेले वाटतं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की त्यांच्या काळात संविधानात सर्वाधिक बदल देखील करण्यात आले ज्यांनी फेक नॅरेटिव्ह पसरवला, परंतु ते जाऊ दे आता. आणि या सर्व जर आज आपण पाहिलं तर हे पुस्तक जे आहे अतिशय सरळ सोप्या भाषेमध्ये सर्व सामान्य लोकांना
सर्वसामान्य नागरिकांना मला वाटतं समजेल आणि ते आपण जरूर सगळे वाचतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले हे संविधान अबाधित राखण्यासाठी, शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशा प्रकारची ग्वाही देखील या ठिकाणी देतो। आणि महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय यांना धन्यवाद, दोन्ही आपले सभापती अध्यक्ष यांचं अभिनंदन, मनापासून शुभेच्छा, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। धन्यवाद आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय। मंडळी, माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी आणि आदरणीय देवेंद्रजी यांचं नातं उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। आज लोकसभा अधिवेशन सुरू असल्याने आदरणीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी साहेब या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही। मात्र देवेंद्रजी दिल्लीतूनही नितीनजी म्हणत असतील की जे जे तुम्हाला हवं ते ते तुम्हाला मिळू देत, जे जे तुम्हाला हवं ते ते तुम्हाला मिळू दे, भाग्यवान या शब्दाचा अर्थ देशाला आपल्याकडे बघून कळू दे, आपल्याकडे बघून कळू दे। तेव्हा आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांनी शुभ संदेश पाठविला आहे। मी महाराष्ट्र विधानसभा सचिवालयाच्या माननीय सचिव मेघना तळेकर मॅडम आपणास विनंती करते की या शुभ संदेशाचं आपण वाचन करावं। माननीय मेघना तळेकर मॅडम। शुभेच्छा। भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गौरवशाली क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी आज आपल्याला मिळत आहे। भारतीय गणराज्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर विधानसभा सभागृहात झालेल्या चर्चेला माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी जे ओजस्वी आणि विचारप्रवर्तक उत्तर दिले त्याचे आज पुस्तक रूपात प्रकाशन होत आहे। याबद्दल सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री महोदय आणि विधिमंडळातील सर्व सदस्यांचे हार्दिक अभिनंदन। संविधान केवळ कायदे किंवा कलमांचा संग्रह नाही, तर तो 140 कोटी भारतीयांचा आत्मा आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले हे अमूल्य वरदान आहे। स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारलेला आपला हा ग्रंथ गेल्या 75 वर्षापासून एका शक्तिशाली, सार्वभौम आणि लोककल्याणकारी भारताच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक दीपस्तंभाचे कार्य करत आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांचे विधानसभेतील भाषण पुस्तक रूपाने प्रकाशित होणे हे संविधानाच्या तत्वज्ञानाचे भावी पिढ्यांसाठी केलेले संवर्धन आहे। या भाषणातून संविधानाने महाराष्ट्राच्या प्रगतीला, विकासाला आणि सामाजिक न्यायाला कशी दिशा दिली याचे निश्चितच सखोल चिंतन झाले असणार। हे पुस्तक विधिमंडळातून बाहेर पडून सामान्य जनतेपर्यंत पोहोचेल तेव्हा संविधानाच्या मूलभूत विचारांची आणि लोकशाही प्रक्रियेच्या महत्त्वाची जाणीव अधिक दृढ होईल असे मला वाटते। विधिमंडळ हे जनतेच्या अपेक्षांचे प्रतिबिंब आहे। संविधानाने आपल्याला दिलेल्या अधिकारांचा उपयोग करून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावणे आणि सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या मंत्राला मूर्त रूप देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे। माननीय राज्यपाल महोदयांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे, याचा विशेष आनंद आहे। आजच्या या समारंभासाठी उपस्थित सर्व मान्यवरांना पुनश्च मनपूर्वक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। माननीय श्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री। धन्यवाद मॅडम। आम्ही आदरणीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांना या ठिकाणी धन्यवाद देत आहोत। मंडळी, भारतीय संविधान समृद्ध आहे। ते केवळ संसदेत राहू नये, ते शेतकऱ्याच्या, कामगारांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि लाडक्या बहिणींच्या मनात पोहोचवणं हीच तर लोकप्रतिनिधीची खरी जाणीव आहे, खरी जबाबदारी आहे। याची ज्यांना तीव्र जाणीव आहे असे महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष, कल्पक तथा उपक्रमशील मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपण मुख्यमंत्री आहात, आपण विधीचे, न्यायाचे गाडे अभ्यासकही आहात, परंतु यासोबतच आपण आज लेखक म्हणून आपल्याला मनोगत व्यक्त करावं। तेव्हा मी एवढंच म्हणेन की आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आपके कर्मों ने शब्दों को अर्थ दिया है, आपकी दृष्टि ने समाज को मार्ग दिया है।
पद नहीं मूल्य ही आपकी पहचान बनता है, इसीलिए सम्मान भी आपसे गौरव पाता है. टाळ्यांच्या जोरदार गजरात आमंत्रित करूया महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि ज्यांच्या हस्ते या पुस्तकाचं विमोचन झालं ते महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय श्री आचार्य देवव्रतजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी नुकतेच चौकार आणि षटकार मारत आपलं शतक पूर्ण केलं आहे असे माननीय एकनाथराव शिंदेजी, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदेजी, त्याचप्रमाणे विधानसभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकरजी, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील, उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे, उपाध्यक्ष अण्णा बनसोडेजी, समोर उपस्थित आमचे सहकारी मंत्री, विधिमंडळातील सर्व सदस्य, नागपूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम विधानमंडळाचे माननीय सभापती आणि माननीय अध्यक्षांचे आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळाचे या ठिकाणी मनापासून आभार मानेन की आज जे काही भाषण मी संविधानाच्या गौरवाकरता विधानमंडळात केलं होतं त्याला पुस्तकाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रकाशित करण्याचं एक महत्त्वाचं कार्य त्यांच्यामुळे संपन्न झालेलं आहे. मगाशी अध्यक्षांनी उल्लेख केला की निश्चितच याच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका आमच्या भास्करराव जाधवांची देखील आहे, कारण सभागृहामध्ये भास्करराव जाधवांनी मागणी केली की हे भाषण पुस्तक स्वरूपात आलं पाहिजे. अध्यक्षांनी त्वरित त्याला होकार दिला आणि आज ते आपल्या हातामध्ये पुस्तक स्वरूपात आलेलं आहे. खरं म्हणजे भारतीय संविधान हे जगातलं एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचं संविधान आहे. भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला त्यावेळची परिस्थिती जर आपण बघितली तर 542 छोट्या छोट्या राज्यांमध्ये विभाजित असलेला भारत, या भारतामध्ये सांस्कृतिक ऐक्य होतं, पण या भारतामध्ये राजकीय ऐक्य हे मात्र अनेक शतकं नव्हतं. आणि असा हा स्वतंत्र झालेला देश की ज्याच्यामध्ये सांस्कृतिक धागा तर जुळतोय पण राजकीय प्रशासकीय धागा जुळत नाही, त्या सर्व लोकांना एका माळेमध्ये गुंफायचं आणि एका अशा देशाची निर्मिती करायची की जो सांस्कृतिक आणि राजकीय दृष्ट्या एक आहे, जो एका संविधानाने चालणारा देश आहे. अशा प्रकारचं एक फार मोठं आव्हान हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेच्या समोर होतं. आणि एक अतिशय सुंदर अशा प्रकारचे संविधान तयार होताना संविधान सभांमध्ये झालेली जी चर्चा आहे ती चर्चा देखील अतिशय उच्च दर्जाची आहे. संविधानातलं एक एक आर्टिकल
हे ज्यावेळी संविधान सभेने स्वीकारलं त्यावेळी त्या संदर्भात अनेक दिवसपर्यंत त्याचा उहापोह झाला, त्यातल्या शब्दावर चर्चा झाली, त्याचा अर्थ अन्वयार्थ याच्यावर चर्चा झाली आणि त्यातनं हे संविधान तयार झालंय. आणि म्हणूनच या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आमचं संविधान हे सामान्य लोकांपर्यंत पोचलं पाहिजे या दृष्टीनं देशाच्या संसदेत त्या संदर्भात एक गौरवाची चर्चा झाली आणि महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये देखील तशाच प्रकारची चर्चा ही माननीय अध्यक्ष आणि माननीय सभापतींनी आयोजित केली. आणि त्यालाच उत्तर देताना संविधानाच्या विविध पैलूंना समाजापुढे आणण्याचा प्रयत्न मी केला. एक खूप मोठा समज काही लोकांनी करून दिला की भारतीय संविधान हे वेगवेगळ्या देशाच्या संविधानातनं घेतलेल्या काही मूल्यांच्या आधारावर तयार झालेलं संविधान आहे. हे खरं आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान तयार करताना जगामध्ये लोकशाहीची मूल्य जपणाऱ्या जवळजवळ सगळ्या संविधानांचा अभ्यास केला. पण सगळ्यात महत्वाचं आहे की हे संविधान तयार करत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वाधिक जर कुठल्या गोष्टीवर जोर दिला असेल तर ती भारतीय मूल्य पद्धती याच्या आधारावर त्यांनी हे संविधान तयार केलं. कारण त्यांना याची कल्पना होती की आम्ही केवळ पश्चिमी विचार उधार घेऊन एखादं संविधान केलं तर या मोठ्या देशामध्ये सांस्कृतिक आणि राजनैतिक ऐक्य हे आपण तयार करू शकत नाही. तर इथली जी शाश्वत मूल्य आहेत त्या शाश्वत मूल्यांच्या आधारावरच जर संविधान तयार झालं तर ते रुजेल आणि ही जी जगातली सगळ्यात जुनी सभ्यता आहे ही सभ्यता ज्या मूल्यांच्या आधारावर टिकली ती मूल्य रुजवल्यानंतर हे संविधानही चिरकाल टिकू शकेल. आणि म्हणून आपलं जे शुद्ध भारतीय तत्वज्ञान आहे ज्यामध्ये गीता असेल, ज्यामध्ये रामायण असेल, ज्यामध्ये महाभारत असेल, ज्यामध्ये भगवान गौतम बुद्धांचा विचार असेल, ज्यामध्ये भगवान महावीरांचा विचार असेल, अशा सगळ्या विचारातलं जे मूळ तत्व आहे अशा सगळ्या विचारामध्ये जी काही मूल्य आहेत त्या सगळ्या मूल्यांना या संविधानामध्ये आणण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणूनच आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीच्या संदर्भात जी मूळ प्रत या संविधानाची आहे त्याच्यावरची चित्र ती मूल्य कुठनं आली आहेत हे आपल्याला दाखवतात. आणि ही चित्र भगवान गौतम बुद्धांच्या विचारातली आहेत, भगवान महावीरांच्या विचारातली आहेत, ही रामायणातली चित्र आहेत, ही महाभारतातली चित्र आहेत, ही गीतेतली चित्र आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही गैरसमज आपल्या संविधानाबद्दल आहेत ते दूर झाले पाहिजेत. हा देखील एक प्रयत्न या भाषणाच्या माध्यमातून मी केला. आणि शुद्ध भारतीय तत्वज्ञानाच्या आधारावर तयार झालेलं संविधान आणि म्हणूनच आपल्या आजूबाजूच्या सगळ्या देशांमध्ये लोकशाही खंडित झाली पण भारतामध्ये लोकशाही प्रगल्भ झाली. भारताच्या लोकशाहीवर ज्या ज्या वेळी संकट आली त्यावेळी त्या संकटांचा सामना याच संविधानाने केला आणि या संविधानाने दाखवून दिलं की आपल्या लोकशाहीची ताकद काय आहे, शक्ती काय आहे. सर्वात महत्वाचं की या संविधानाने प्रत्येक माणसाला संधीची समानता दिली, समतेच्या राज्याची संकल्पना मांडली. जात, धर्म, वंश, वर्ण, लिंग या सगळ्या भेदांना एक डॉक्युमेंट कशा प्रकारे संपवू शकतं हे आपल्या संविधानाने आपल्याला दाखवून दिलं. आणि या संविधानाने ज्या व्यवस्था उभ्या केल्या लोकशाहीमध्ये त्या सगळ्या व्यवस्था या इतक्या पूरक व्यवस्था आहेत
चेक अँड बॅलन्स अशा पद्धतीनं आहे की कोणीही उन्मत्त होऊ शकत नाही, कोणीही संवैधानिक सत्ता ही आपल्याकडे केंद्रित करू शकत नाही, अशा प्रकारची व्यवस्था देखील या संविधानाच्या माध्यमातून केली. आणि म्हणून संविधानातले जे काही वेगवेगळे चॅप्टर्स आहेत, ज्या तरतुदी आहेत, त्याही थोडक्यात मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि यासोबत हे संविधान तर तयार झालं, पण ते संविधान झाल्यानंतर त्याच्या वाटचालीमधले अडथळे दूर होताना भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये काही खटले असे आहेत की ज्या खटल्यांनी या संविधानाची वाटचाल ही अधोरेखित केली आणि हे संविधान इंटरप्रिट कसं होईल, संसदेचे अधिकार काय आहेत, न्यायालयांचे अधिकार काय आहेत, या सगळ्या गोष्टी परिभाषित केल्या. आणि म्हणून असे जे प्रमुख खटले आहेत त्याच्यातली उदाहरणं देखील मी दिलेली आहेत की त्या खटल्यांमध्ये काय घडलं. कारण आपण साधारणपणे एक 20-25 वर्षाचा काळ या देशामध्ये असा बघितला की ज्यावेळी एक वर्चस्वाची लढाई देखील झाली, न्यायालय मोठं आहे की संसद मोठी आहे, अशा प्रकारची एक वर्चस्वाची लढाई. न्यायालयाचे निर्णय संसदेने बदलवले, संसदेचे निर्णय न्यायालयाने बदलवले. कधी न्यायालयाने संसदेला मोठं ठरवलं, कधी न्यायालयाने संसदेपेक्षा स्वतःला मोठं ठरवलं. अशा या सगळ्या संक्रमणामध्ये अंततोगत्वा न्यायालयही मोठं नाही, संसदही मोठी नाही, तर भारताची राज्यघटनाच सर्वोच्च आहे, अशा पद्धतीनं अधोरेखित करणारे निर्णय हे आपण त्या ठिकाणी दिले. आणीबाणीच्या काळातले जे काही भारताच्या संवैधानिक इतिहासावर दूरगामी परिणाम करणारे खटले होते, त्या संदर्भात त्याच जे काही न्याय निर्णय आहेत ते देखील याच्यामध्ये मी सांगितलेले आहेत. आणि म्हणून एकूणच मला या गोष्टीचं समाधान आहे की हे जे काही भाषण आहे, जे आता या ठिकाणी 25-30 पानांमध्ये पुस्तक स्वरूपात आलेलं आहे, मला निश्चितपणे असं वाटतं की हे भाषण वाचल्यानंतर सामान्य माणूस देखील भारताचं संविधान समजू शकेल, संविधानाची मूल्य समजू शकेल, संविधानाचं महत्त्व समजू शकेल आणि आपलं संविधान हेच सुप्रीम आहे, तेच सर्वोच्च आहे, हे देखील त्या ठिकाणी त्याच्या मनावर बिंबवता येईल. अशा पद्धतीने याची रचना आपण या ठिकाणी केलेली आहे. खरं म्हणजे मी फार पूर्वी एका मोठ्या नेत्याकडनं ऐकलं होतं की पांडित्य यात नसतं की तुम्ही किती भारदार शब्द वापरता, तुम्ही काय टर्मिनॉलॉजी वापरता, तुम्ही कुठली भाषा वापरता, ती भाषा किती एलिट आहे. तर खऱ्या अर्थानं तुम्ही जर एखादी अतिशय क्लिष्ट गोष्ट ही जर सोप्या पद्धतीनं सांगू शकलात तर खऱ्या अर्थानं तुम्ही ज्ञान समोरच्यापर्यंत पोहोचवताय, त्यात खरं पांडित्य आहे. आणि म्हणून त्या काळापासून मी सातत्याने हा प्रयत्न करतो, जी गोष्ट आपल्याला समजली ती गोष्ट समोरच्यापर्यंत सोप्या भाषेमध्ये गेली पाहिजे. ज्यावेळी या विधानमंडळामध्ये मी आलो आणि ती बजेटची मोठी बॅग मिळायला लागली, त्याच्यामध्ये 40 पुस्तकं मिळायला लागले आणि अनेक वेळा लोक ती पुस्तकं बाजूला ठेवायची, बॅग घेऊन जायची, कारण ती पुस्तकं समजणं कठीण वाटायचं. त्यावेळी मी त्याचा अभ्यास केला आणि 2003 साली बजेट कसं वाचायचं हे पुस्तक लिहिलं. त्याच्या आता 4 आवृत्त्या झाल्या, 3ही भाषांमध्ये ते पुस्तक आहे. पण ते पुस्तक लिहितानाही माझ्यासमोर एकच विचार होता की अतिशय सोप्या भाषेत, ज्यांनी बजेट म्हटलं की ज्याला धडकी भरेल अशाही व्यक्तींनी जर हे पुस्तक वाचलं तर त्याला बजेट
पूर्णपणे समजलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, त्यातल्या टर्मिनॉलॉजी समजल्या पाहिजेत. या दृष्टीनं ते पुस्तक त्या ठिकाणी लिहिण्याचा मी प्रयत्न केला आणि मला आनंद आहे की अनेक लोक अजूनही ते पुस्तक मागतात, त्यातनं अभ्यास करतात. छोटंसं 30 पानाचं पुस्तक ते आहे. मला असं वाटतं की एकूणच आपल्या व्यवस्थेमध्ये बजेट असेल किंवा संविधान असेल, याची स्कीम जर आपल्याला समजली, याचं तत्व जर आपल्याला समजलं, तर याच्यापेक्षा सोपं दुसरं काहीच नाही. आमचं संविधान कुठेही क्लिष्ट नाही, अतिशय सोपं आहे. फक्त त्याची जी थीम आहे, त्याच्या मागचं तत्व आहे आणि त्याची जी मूल्य आहे, याची मालिका जर आपण समजून घेतली तर आपल्याला संविधान अतिशय सोप्या पद्धतीनं संपेल. आणि तीच मालिका समजवण्याचं काम किंवा प्रयत्न हा मी त्या भाषणाच्या माध्यमातून आणि या पुस्तकाच्या माध्यमातून केलाय. मला विश्वास आहे की आपला जो प्रयत्न आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत संविधान पोहोचलं पाहिजे, तो प्रयत्न या माध्यमातून आपण निश्चितपणे यशस्वी करू शकू. मी पुन्हा एकदा आपल्या विधिमंडळ सचिवालयाचं, आपले माननीय सभापती आणि माननीय अध्यक्षांचं आणि ज्या ज्या लोकांनी हे पुस्तक तयार करताना त्यामध्ये प्रयत्न केले आहेत, मेहनत केली आहे, त्या सर्वांचं मनापासून त्यांचे आभार मानतो. विशेष आभार माननीय आपले राज्यपाल महोदयांचे मानतो की माननीय राज्यपाल महोदयांनी केवळ प्रकाशनालाच संमती दिली नाही, तर प्रकाशनासोबत हा समारोह लोकभवनमध्ये झाला पाहिजे आणि त्यासोबत या समारंभाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना त्यांनी भोजन देखील आज दिलेलं आहे आणि म्हणून त्यांचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो. आणि आपण सर्व मंडळी या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्याही सर्वांचे मनापासून आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्मान्य मुख्यमंत्री महोदय, मंडळी, शेतकरी, शिक्षक आणि नैसर्गिक शेतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे आणि आज आवर्जून या पुस्तिकेचं विमोचन करण्याकरिता संत्रानगरीमध्ये उपस्थित झालेले, आज जिनके गरिमामयी उपस्थिति में और उनके कर कमलों द्वारा प्रकाशन समारोह संपन्न हुआ, वह महाराष्ट्र की संवैधानिक व्यवस्था के सर्वेसर्वा मैं आदरणीय राज्यपाल महोदय आपसे सविनय विनंती करती हूँ, अनुरोध करती हूँ कि आप हम सभी को मार्गदर्शन करें. आदरणीय राज्यपाल महोदय जी. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी ने महाराष्ट्र विधानसभा में जो भाषण दिया था, जिसकी मेरे से पूर्व सभी वक्ताओं ने बहुत विस्तृत जानकारी दी है, भारत के संविधान की गौरवशाली अमृत महोत्सवी यात्रा, इस पुस्तक के लोकार्पण समारोह में उपस्थित प्रदेश के युवा एवं लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी और हमारे बीच में जिन्होंने अपने वक्तव्य से हम सबको आनंदित भी किया और माननीय फडणवीस जी के व्यक्तित्व से, उनकी प्रतिभा से हम सबको अनुभूति के द्वारा जानकारी दी, ऐसे उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, महाराष्ट्र विधान परिषद के सभापति माननीय प्रोफेसर राम शिंदे जी, विधानसभा के माननीय अध्यक्ष एडवोकेट राहुल नार्वेकर जी, उप सभापति विधान परिषद माननीय डॉक्टर श्रीमती नीलम गोरे जी, उपाध्यक्ष विधानसभा श्री अन्ना बनसोड़े जी, उच्च एवं तकनीकी शिक्षा तथा संसदीय कार्य मंत्री आदरणीय श्री चंद्रकांत दादा पाटिल जी,
नागपुर में चल रही शीतकालीन सत्र के लिए पधारे सभी सम्मानित मंत्रीगण, विधायकगण और इस नगर के बहुत ही प्रतिष्ठित महानुभाव, देवी और सज्जनों, सर्वप्रथम मैं भी पहली बार यहां आया हूं और संभवतः लोक भवन बनने के बाद आप भी पहली बार आए हैं। इस अवसर पर मैं आप सभी का लोक भवन में हार्दिक अभिनंदन एवं स्वागत करता हूं। और संयोग आज इतना अच्छा रहा, इस लोक भवन बनने के बाद, क्योंकि इस भवन में संवैधानिक कार्यक्रम ही होते हैं और संविधान से संबंधित इतनी सरल और जानकारी पूर्ण पुस्तक का मिलना हम सब के लिए सौभाग्य की बात है। इसके लिए मैं फडणवीस साहब को बहुत बहुत बधाई और अभिनंदन करता हूं। मैं भारत के यशस्वी प्रधानमंत्री जी का भी बहुत आभार प्रकट करता हूं कि जिन्होंने राजभवन का नाम बदल के लोक भवन कर दिया और उन्होंने, आप पिछले दिनों सुना होगा, जिस समय वो लाल किले की प्राचीर से बोल रहे थे 15 अगस्त पे, तो उन्होंने हम सब के लिए एक आह्वान किया था, देशवासियों के लिए, कि लंबा समय हमें आजादी का हो चुका है, अब हमें पूर्ण रूप से गुलामी की मानसिकता से बाहर निकलना चाहिए। कोई भी क्षेत्र हम सब का ऐसा न हो जो दासता, दीनता, हीनता ऐसी मानसिकता हमारे में बचे। आज हम स्वतंत्र राष्ट्र हैं, इतना बढ़िया संविधान जिसकी व्याख्या मेरे से पूर्व सभी वक्ताओं ने की हमारे पास है। आज भारत बहुत तेजी से दुनिया की तीसरी आर्थिक व्यवस्था की ओर बढ़ रहा है। इस 75 वर्ष के कार्यकाल में 25 करोड़ लोग गरीबी रेखा से बाहर निकले हैं। आज जब इस देश में हम देखते हैं, उस गुलामी के समय सुई तक नहीं बनती थी, आज इस देश में हवाई जहाज बनने की तैयारी हो रहा है और बनने शुरू हो गए हैं बड़ौदा में, कार्गो जहाज, और हर क्षेत्र में भारत बहुत तेजी से आगे बढ़ रहा है। ऐसे समय में हमें गुलामी की मानसिकता के विचारों को पूर्ण रूप से तिलांजलि दें, ऐसा प्रधानमंत्री जी ने आह्वान किया। और राजभवन से जिस सामंतवाद की सोच की बू आती थी, इसको लोक भवन करने के पीछे उनका यही सोच है कि राजभवन आनंद करने के केंद्र नहीं, अपितु लोकतंत्र में प्रजा सर्वोपरि होती है और ये केंद्र प्रजा की सेवा के केंद्र बनने चाहिए। हम सब जितने भी लोग हैं वो प्रजा की सेवा के लिए हैं, प्रजा सर्वोपरि है। ये लोकतंत्र का भाव हमारा संविधान देता है, जिसकी चर्चा माननीय फडणवीस जी की पुस्तक में है। भाइयों और बहनों, आज मैंने इनके द्वारा लिखी पुस्तक का अवलोकन करने का अवसर मिला। अब जो बात मैं सोच के आया था कहनी है, वो तो सारी मेरे से पहले सबने कह दी। अब मेरे पास कोई ऐसी बात बची नहीं जो मैं कह पाऊं। लेकिन अब क्योंकि एक परंपरा होती है, मेरे को भी बोलना ही है, तो जैसे फडणवीस साहब ने कहा, एक धारणा हमारे देश में लगभग लोगों में है, मैं स्वयं सुनता रहा हूं, कि भारत का जो संविधान है वो 10-20 देशों के
यूरोप आदि देशों के संविधानों को इकट्ठा करके पढ़ लिया, जोड़ दिया और बना दिया। ये लगभग मान्यता लोगों में आज भी है, लेकिन इस मान्यता को प्रमाण के साथ फडणवीस साहब ने अपनी पुस्तक में सिद्ध किया है कि ये इधर उधर से जोड़ा नहीं गया, अपितु जो विधान बनाने के लिए जो सभा निर्धारित की थी, उसमें उस समय के पूरे देश के सर्वाधिक योग्य लोगों को उसमें बनाने के लिए जोड़ा गया था, और वो हर क्षेत्र के लोग थे, अत्यंत प्रतिभाशाली लोग थे, जिन्होंने लगभग 3 साल तक बहुत लंबा मंथन करने के बाद इस संविधान को हमें दिया है। एक बात। दूसरा, आपने जो बहुत अच्छा प्रमाण इसमें दिया, बाहर के लोग उन्होंने दुनिया के देशों पर आधिपत्य स्थापित करने का भाव रखा। भारत ही दुनिया में अकेला ऐसा देश है जिसने किसी भी देश में अपने आक्रांता योद्धा बना करके नहीं भेजे। आज तक का इतिहास इस बात का साक्षी कि हमने अपने किसी भी ऐसे आक्रांता को अन्य देश के भूखंड पर अधिकार करने के लिए कभी नहीं भेजा। हाँ, हमने भेजे। कौन भेजे? अपने साधु भेजे, अपने संत भेजे, जो दुनिया में गए, लेकिन वो भूखंड लेने के लिए नहीं गए। उन्होंने लोगों के मन और आत्मा को जीतने का काम किया। उन्होंने मानवता का प्रचार किया, उन्होंने भारतीय जीवन मूल्यों का प्रचार किया, उन्होंने भारत की वैदिक परंपराओं का दुनिया के अंदर प्रवाह किया, और उसी का परिणाम है चीन, जापान, जितने भी ये हमारे एशिया के लगते देश हैं, इंडोनेशिया आदि जितने भी देश हैं, इनमें हमारे संतों ने जाकर भारतीय जीवन मूल्यों के द्वारा उनको जोड़ा, और आज भी वो लोग उस परंपरा से जुड़े हुए हैं। इंडोनेशिया जैसा देश जो आज मुस्लिम राष्ट्र है, लेकिन वहां पर रामायण का पाठ होता है, वहां रामलीलाएं होती हैं। ये हमारी संस्कृति का एक प्रमाण है जो हमने भाईचारे के साथ जाकर के उनको अपने दिलों के साथ जोड़ा। दूसरी बात, भारत में समय समय पर लोग आए, हम इतने उदार रहे कि हमने उनको अपने साथ परिवार का अंग बना लिया, और पानी दूध की तरह आपस में मिल गए। ये भाव आपने अपनी पुस्तक में लोगों को समझाने के लिए दिया है। और इसके साथ जो अभी आपने कहा, हमारे संविधान में सिंधु घाटी से लेकर रामायण, महाभारत, गीता, छत्रपति शिवाजी महाराज तक का वहां पर चित्रण किया गया है। ये सभी चित्र इस भाव को व्यक्त करते हैं कि हम अपने संविधान के द्वारा इन विचारों को जनमानस में पहुंचाना चाहते हैं, और हम अपने देश के लोगों को अपनी इस पुरातन वैदिक मूल्यों के साथ जोड़ना चाहते हैं। ये हमारे संविधान का अभिन्न अंग है। ये सब चीजें इतनी सरलता के साथ आपने अपने भाषण में व्यक्त की, जो आज पुस्तक के रूप में हमारे को मिली है। और इतना ही नहीं, अपितु संविधान ने पूरे देश को जोड़ने का काम आज हमारी जो विधायिका है, संसद है, कार्यपालिका है, न्यायपालिका है, वो देखने में अलग अलग हैं, लेकिन एक दूसरे पर अंकुश बनाए हुए, मतलब वो स्वच्छंद नहीं है। और इसका परिणाम अपना देश
पड़ोसी देशों की तरह रोज तख्ते पलट होने की कोई संभावना नहीं है। इतनी सुंदर व्यवस्था इस संविधान में दी है। प्रदेश सरकारें अलग हैं, केंद्र सरकार अलग है, लेकिन उनका आपसी तालमेल कैसे रहेगा? कोई निरंकुश होकर के प्रदेश देश से विभाजित ना हो जाए, उसकी सुव्यवस्था दी। फडणवीस साहब ने इस चीज का वर्णन बहुत अच्छे ढंग से किया। और इसके साथ इस पुस्तिका में आपने बंधुत्व और लोकतंत्र का भाव, ये जो भारतीय जीवन मूल्य, जो सबसे बड़ी ताकत इसमें आपने प्रस्तुत की है कि उसमें महात्मा बुद्ध का बंधुत्व लिया गया और हमारी भारतीय वैदिक हिंदू संस्कृति के अयम निजः परोवेति गणना लघु चेतसाम उदार चरिता नाम तु वसुधैव कुटुंबकम, ये भाव और हमारे देश में भाई और बहनों, ये जो धर्म की व्याख्या की गई है ये बाद के चित्रण है। हमारे यहां धर्म किसे बोलते थे? धारणात धर्मेत्याहु, कि ऐसा विचार जिसके अपनाने से मैं भी सुखी हूं और मेरे सामने वाला भी सुखी हो। यानी कि भारत का आदिकाल से एक चिंतन रहा है कि मानव मानव में कोई भेद नहीं है। हमने सबके कल्याण की बात की है। ये तेरा है, ये मेरा है, ये अपना है, ये पराया है, ये छोटे लोगों की बात है। सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया, ये भाव, सब सुखी हों, कोई दुखी ना हो, सब निरोग हों, ऐसा विचार जिन ऋषियों ने दिया था, वहां बताओ अस्पृश्यता के लिए स्थान कहां से आया? मानव मानव में दूरियां कहां से आई? और धर्म की व्याख्या करते हमारे यहां लिखा है, स्वस्य च प्रियात्मन परेशान न समाचरे, कि धर्म वो है जो मैं अपने लिए चाहता हूं वही दूसरे के लिए पैदा करूं। मैं ये चाहता हूं कोई व्यक्ति मेरे साथ झूठ का व्यवहार ना करे, तो मैं दूसरे के साथ झूठ का व्यवहार क्यों करूं? मैं चाहता हूं मेरी वस्तु की कोई चोरी न करे, तो मैं दूसरे की वस्तु की चोरी क्यों करूं? मैं चाहता हूं मेरे कोई अछूत अस्पृश्य का भाव से ना देखे, तो मैं दूसरे के साथ ऐसा क्यों करूं? ये विचार आदि काल से हमारे ऋषियों ने दिया था। वेदों में लिखा, शृण्वन्तु सर्वे अमृतस्य पुत्रा। इस धरती पर जितने मानव हैं वो एक परमात्मा की संतान है, एक पिता के पुत्र हैं। जब हम एक पिता के पुत्र हैं, भाई भाई हैं, तो ये छोटा है, ये बड़ा है, ये ऊंचा है, ये नीचा है, ये अस्पृश्य है, ये घृणीय है, ये चिंतन कहां से आया? ये बाद का चिंतन है। लेकिन हमारे संविधान ने बीच में ऐसी गलत व्यवस्था को तोड़कर इस व्यवस्था को समानता के रूप में देकर इस समाज को जोड़ने का काम, राष्ट्र को जोड़ने का काम, एकता का काम, ये बहुत बड़ा काम हमारा संविधान करता है। ये भाव फडणवीस साहब ने इस पुस्तक में प्रस्तुत किए। भाई और बहनों, यही हमारी आत्मा है और पुस्तक आपके हाथ में है, बहुत बड़ी नहीं है। मैं समझता हूं आप इसे पढ़ेंगे, बहुत जानकारियां इससे मिलेंगी। संविधान बड़ा हम देख करके डर जाते हैं। जैसे आपने वर्णन किया, जब हमारा बजट पढ़ा जाता है तो आपको 8-10 पुस्तकें दी जाती थी और लोग उनको बराबर में रख करके कोई सो जाते थे, कोई ऊँघते रहते थे और वो चलता रहता था। लेकिन आपने उसके भी स्वरूप को एक छोटी पुस्तिका में देकर उसके प्रति भी एक आकर्षण बनाया है। और ये संविधान की स्थिति भी लगभग बहुत लोग नहीं जानते, लेकिन आपने प्रारंभ से लेकर उसके अंतिम उपलब्धि तक किस प्रकार के कालखंडों से देश गुजरा है, जिन लोगों ने छेड़छाड़ उसके साथ की, उस परिस्थिति का भी वर्णन किया है। कोई चीज आपने अपने उस वक्तव्य और आज की इस पुस्तक में नहीं छोड़ी है।
इसके लिए मैं आपको पुनः साधुवाद देता हूं और जो चर्चा मेरे से पूर्व वक्ताओं ने की, ऐसी पुस्तक का हमारे विद्यालयों में, महाविद्यालयों में जरूर पढ़ाई जानी चाहिए, क्योंकि ये हमारा संविधान है। इस देश के प्रत्येक नागरिक को उसे जानने का अधिकार है और उसे समझ करके इस राष्ट्र के साथ जुड़ने का भाव इससे आएगा। और इस पुस्तक का अन्य भारतीय भाषाओं में भी जितना इसका प्रचार हो, वो सब लोगों को जानने का मौका मिलेगा। और एक भारी भरकम चीज जो सरल बन करके आई है, वास्तव में ये बहुत ग्रहणीय है। मैं पुनः हमारे सभी ऊपर बैठे नेतागण जिन्होंने इस पुस्तक के इस रूप में लाने में सहयोग दिया है, इन सब को भी बधाई देता हूं। और आप सबका मैं पुनः लोक भवन में आए हैं, बहुत अभिनंदन और स्वागत है। और पुनः फडणवीस साहब को इस पुस्तक लेखन के लिए और इनकी इस प्रतिभा को, युवा हैं, वकील हैं और प्रदेश को ऐसे नेतृत्व मिला है, मैं उनको पहले भी सुनता था। आपके यहाँ जिम्मेवारी तो अभी 2 महीना पहले आई है, मैं टेलीविजन पर कई देखता था। इस आयु में इतना नपातुला बोलना, इतने सहज भाव से बोलना और इतने प्रमाण के साथ अपनी बात को व्यक्त करना, ये प्रदेश का सौभाग्य है जिसको ऐसे मुख्यमंत्री मिले हैं। मैं पुनः इनको बधाई देते हुए अपनी बात समाप्त करता हूं। धन्यवाद। हेलो, धन्यवाद आदरणीय राज्यपाल महोदय जी। आदरणीय राज्यपाल महोदय जी, बड़ी सादगी के साथ सहज, सुंदर, मार्मिक मनोगत सुनने के बाद आज एक बात बड़ी शिद्दत से महसूस हुई कि सादगी कोई तालीम नहीं जो किताबों से हासिल हो। महोदय, सादगी कोई तालीम नहीं जो किताबों से हासिल हो, ये वो संस्कार है जो आपके किरदार से झलकते हैं। ये वो संस्कार है जो आपके किरदार से झलकते हैं। मंडळी, ज्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाची पुस्तिका, त्याचं विमोचन आज झालंय, त्यांचा आजपर्यंतचा प्रवास हा सहज सोपा नव्हता। वडिलांचा राजकीय वारसा आणि पुढे त्यांची सोबत सुटली तरी सुद्धा मायबाप जनता म्हणून महाराष्ट्राला मानणारे आदरणीय देवेंद्रजी यांच्या जीवनाची एक छोटी चित्रफित आपण या ठिकाणी पाहूया। 1970चं दशक, नागपूर, वडिलांकडून मिळालेली मूल्य आणि आईने रुजवलेली संवेदनशीलता, अशा लोकहिताची परंपरा जपणाऱ्या कुटुंबात आकार घेत होतं एक असं नेतृत्व ज्याने पुढे लाखो लोकांच्या आयुष्यात बदल घडवला। हा प्रवास आहे महाराष्ट्राच्या प्रगतीचा नवा अध्याय रचणाऱ्या वेगवान नेतृत्वाचा। नागपूरच्या गल्ल्यांपासून ते मंत्रालयाच्या जबाबदाऱ्यांपर्यंतचा हा प्रवास आहे देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, म्हणजेच महाराष्ट्राच्या लाडक्या देवाभाऊंचा। 1980 चे दशक, देवाभाऊंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम सुरू केले। पुढे याच काळात त्यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या वॉर्ड अध्यक्षपदी निवड झाली। 1990 चे दशक सुरू झाले आणि त्यांच्या खांद्यावर नागपूर पश्चिम मतदारसंघाचे पदाधिकारी म्हणून जबाबदारी सोपवली गेली। याच वेळी प्रभू श्रीरामांच्या या भक्ताने वयाच्या अवघ्या 20व्या वर्षीच पहिली कार सेवा केली। 90चं दशक देवाभाऊंच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं। 1992 साली वयाच्या 21व्या वर्षी ते नागपूरमध्ये पहिल्यांदा नगरसेवक झाले आणि पुढच्या 5 वर्षात देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात तरुण महापौरही। महापौर पदाच्या कार्यकाळात झोपडपट्टी परिसरातही दर्जेदार शौचालय आणि सांडपाणी व्यवस्था उपक्रम राबवून मानवी प्रतिष्ठा हे संविधानिक मूल्य त्यांनी प्रत्यक्ष राबवले। 29व्या वर्षी नागपूरच्या जनतेने पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा देवाभाऊंना आमदार बनवले
ते आजतागायत त्यांच्यावरचे आपले प्रेम नागपूरकरांनी कमी होऊ दिलेले नाही. 2013 साली पक्षाने देवाभाऊंवर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आणि त्यानंतर देवाभाऊंच्या पायाला लागलेली माती आजवर कधीही निघालेली नाही. 2014च्या विधानसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजींच्या नेतृत्वात भाजपाने एक ऐतिहासिक विजय मिळवला आणि केंद्रातल्या नरेंद्रने महाराष्ट्रातल्या देवेंद्रच्या हातात जनसेवेचा राजदंड सोपवला. नागपुर के लोगों ने महाराष्ट्र को बहुत बड़ी भेंट सौगात दी है. वो भेंट सौगात का नाम है देवेंद्र फडणवीस. इथूनच सुरुवात झाली महाराष्ट्राच्या सुवर्ण अध्यायाला. 31 ऑक्टोबर 2014 ही केवळ मुख्यमंत्री पदाची शपथ नव्हती, तर महाराष्ट्रातल्या रेड टेप कल्चरला रेड कार्पेट कल्चर मध्ये बदलणारी भविष्यवाणी होती. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की 50, 75, 100 वर्षे केवळ कागदावर असलेले प्रकल्प प्रत्यक्षात उतरू लागले. अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबई पुणे आणि नागपूर मेट्रो, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग असे जनरेशन नेक्स्ट पायाभूत प्रकल्प असो किंवा जलयुक्त शिवार, शेतकऱ्यांवरील कर मोडून काढणे असो की बाजार समितीत मतदानाचा अधिकार असो, असे शेतकरी हिताचे निर्णय घेतले. महाराष्ट्राचा दुष्काळ हा इतिहास असेल अशी भीष्म प्रतिज्ञा करणाऱ्या देवाभाऊंचे मराठवाडा वॉटर ग्रीड आणि नदी जोड प्रकल्प हे उद्याच्या महाराष्ट्रासाठी वरदान ठरणार आहेत. याशिवाय अनाथांना 1% आरक्षण, ओबीसीचे स्वतंत्र मंत्रालय आणि मराठा आरक्षण देऊन न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही चारही संविधानिक मूल्ये देवाभाऊंनी बळकट केलीत. मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या कार्यकाळात देवाभाऊंनी महाराष्ट्रात घडवलेल्या परिवर्तनामुळेच 2019च्या विधानसभेत महाजनादेशाने पुन्हा महायुतीलाच कौल दिला. मात्र सर्वात जास्त आमदार असूनही देवाभाऊंना विरोधी पक्षात बसावं लागलं आणि महाराष्ट्राला आजवरचा सर्वात प्रभावी विरोधी पक्षनेता लाभला. आणि केवळ महाराष्ट्राने नाही तर संपूर्ण भारताने FBI म्हणजे फडणवीस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ही नवी व्याख्या अनुभवली. मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौट कर वापस. 30 जून 2022 देवाभाऊंसाठी सत्ता हे स्वार्थाचे नाही तर अंत्योदयाचे माध्यम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. सलग 5 वर्ष मुख्यमंत्री असणाऱ्या देवाभाऊंनी महाराष्ट्राला पुन्हा विकासाच्या ट्रॅकवर आणण्यासाठी शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिले आणि आधी देश, नंतर पक्ष आणि त्यानंतर मी हे सूत्र प्रत्यक्षात उतरवत स्वतः उपमुख्यमंत्री पद स्वीकारून हा जनसेवक पुन्हा झपाट्याने कामाला लागला. 2023 मध्ये जपानच्या 1200 वर्ष जुन्या कोयासन विद्यापीठाने देवाभाऊंच्या पायाभूत सुविधा आणि जलनीतीने प्रभावित होऊन त्यांना डॉक्टरेट उपाधीने सन्मानित केले. याच विद्यापीठाच्या प्रांगणात मुख्यमंत्री देवाभाऊंनी 2015 साली दिलेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा इतरांना आजही प्रेरित करतो आहे. त्याच वर्षी जपानच्याच ओसाका विद्यापीठाने सामाजिक आर्थिक सुधारणांसाठी त्यांना डॉक्टरेटने सन्मानित केले. आजवर जगातील केवळ 10 व्यक्तित्वांनाच हा सन्मान प्राप्त झाला आहे. त्यात देवाभाऊ एक आहेत ही भारतासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. 2019 ते 2022 या 2.5 वर्षात स्थगित झालेले प्रकल्प देवाभाऊंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या साथीने पुन्हा विकासाच्या ट्रॅकवर आणले. मेट्रो, अटल सेतू, समृद्धी सारखे प्रकल्प धावते झाले. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नमो सन्मानाच्या मदतीने पुन्हा हास्य परतले. लाडक्या बहिणींच्या सक्षमीकरणाची जबाबदारी स्वीकारली आणि लाडक्या बहिणींनीही देवाभाऊंच्या पारड्यात भरभरून माया टाकली. विधानसभा निवडणुकीत 132 जागांसह भाजपा महायुतीत सर्वात मोठा पक्ष ठरला आणि 232 जागांसह महायुती पुन्हा सत्तेत आली. मी पुन्हा येईन. 2019 साली मी पुन्हा येईन हे वचन देवाभाऊंनी जनतेला दिले होते आणि 2024 ला जनतेनेच त्या वचनाची पूर्तता केली.
देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ही पहिली कारकीर्द इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ओळखली गेली, तर 2024 पासूनची कारकीर्द ही सुशासनासाठी ओळखली जाईल, हे मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला सांगितले. आणि त्याच दृष्टीने सरकारी सेवा व्हॉट्सअॅपवर येत आहेत. संपूर्ण शासकीय प्रणाली AI मुळे वेगात धावू लागली आहे. गुंतवणुकीचा वेग वाढला आहे. मराठी माणसाला मुंबईतच घर मिळत आहे. AI साक्षरतेसाठी धोरण, नवीकरणीय ऊर्जेचे धोरण, जनरेशन नेक्स्ट वाहतुकीची साधने, नवे जलमार्ग, भूमिगत वाहतुकीचे जाळे हे प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत. सर्वाधिक नोकऱ्या देण्यापासून ते सर्वाधिक सौर कृषी पंप बसवणे असे नवनवे विक्रम रचले जात आहेत. नक्षलवाद संपल्यात जमाय. विकास, वारसा आणि अंत्योदय या तीनही आघाडीवर महाराष्ट्र यश प्राप्त करतोय. आणि या यशानंतरही मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणतात, अरे ये तो केवल ट्रेलर था, असली पिक्चर अभी बाकी है. जर हा ट्रेलर असेल तर महाराष्ट्राच्या समृद्धीचा पूर्ण चित्रपट जगाला दिशा देणारा ठरेल. हे सर्व शक्य झालं ते केवळ आणि केवळ भारताच्या संविधानामुळे आणि संविधानाने जी व्यवस्था उभी केली त्यामुळे. ही होती स्वभाव, नेतृत्व, निर्भयता, कणखरपणा, तीव्र सामाजिक जाणीव आणि संवेदनशील मनाचे धनी असलेले महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या यशस्वी आणि तेवढ्याच संघर्षपूर्ण आयुष्याची वाटचाल. ते म्हणतात, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. ते खरंच आले. तेव्हा मंडळी, आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आपको मुख्यमंत्री बतौर पाने से, हर बार पाने से खुश है महाराष्ट्र. इससे बड़ी खुशी क्या होगी, क्योंकि आप ही हो महाराष्ट्र की जिंदगी. तो आपसे हंसी जिंदगी क्या होगी, आपसे हंसी जिंदगी क्या होगी. मंडळी, महाराष्ट्र विधानमंडल के वरिष्ठ सभागृह के एवं विधान परिषद के सभापति महोदय माननीय प्राध्यापक राम शिंदे सर, मैं आपसे अनुरोध करती हूं कि इस गरिमामय समारोह में आप अपना मनोगत व्यक्त करें एवं आभार प्रदर्शन करें. माननीय सभापति महोदय. आज या ठिकाणी भारतीय गणराज्याच्या 75व्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या पुस्तिकेच्या प्रकाशनाच्या प्रसंगी नागपूर येथील लोकभवन येथे आपल्या महाराष्ट्राचे आदरणीय राज्यपाल ज्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं असे आचार्य देवव्रतजी, महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री आणि या पुस्तिकेचे लेखक आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब, विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, उपसभापती नीलमताई गोरे, त्याचबरोबर उपाध्यक्ष अण्णा बनसोडेजी, उपस्थित असलेले सर्व मंत्री, त्याचबरोबर दोन्ही सभागृहाचे सन्माननीय सदस्य, माननीय न्यायाधीश वृंद, माननीय संपादक, पत्रकार स्नेही, विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. आणि शेवटच्या टप्प्याकडे हा कार्यक्रम घेऊन जात असताना महाराष्ट्र विधानमंडळाच्या वतीनं या पुस्तिकेचं प्रकाशन झालं. सर्व आदरणीय आणि सन्माननीय व्यक्तींनी आपल्या समोर विचार व्यक्त केलेले आहेत आणि मी प्रथमतः महाराष्ट्र विधानमंडळाच्या वतीनं आपले राज्यपाल यांच्या अनुमतीनं आणि पहिल्यांदाच लोकभवन नामांतर झाल्याच्या नंतर संविधानावरतीचं पुस्तक आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांनी केलेल्या भाषणावरती आधारित या कार्यक्रमाच्या प्रसंगी त्यांनी अनुमती दिली, पुस्तकीचं प्रकाशन केलं. त्या प्रसंगी सर्वच जण आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी महाराष्ट्र विधानमंडळाच्या वतीनं आपणा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो
आणि ही पुस्तिका निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा किंवा कोणताही अर्थसंकल्प अतिशय साध्या आणि सरळ भाषेमध्ये समजावा यासाठीचं पहिलं पुस्तक देवेंद्रजी फडणवीस यांनी काढलं आणि ते सर्व लोकांना उपयोगी पडलं. त्याही पेक्षा आपल्या या भारत देशाचं 75 वर्षानंतरचं संविधानावरतीचं पुस्तक हे मोठं संविधान नसून अतिशय थोड्या आणि मोजक्या शब्दामध्ये सर्वांना कळेल असे पुस्तिकेचं प्रकाशन झालेलं आहे. ते निश्चितच सर्व ग्रंथालयात, सर्व शाळेत, महाविद्यालयात, त्याचबरोबर राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना आणि विशेषतः सर्वच आपल्या लॉयर असतील, त्याचबरोबर लोकप्रतिनिधी असतील, त्यांना उपयोगी पडेल. त्या अनुषंगानं महाराष्ट्र विधानमंडळ ही पुस्तक सर्वांना देण्याची देखील व्यवस्था करेल. अशा प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी महाराष्ट्र विधानमंडळाच्या वतीनं आपणा सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. मंडळी, जिथे दोन भाऊ एकोपाने घरात नांदू शकत नाही तिथे संपूर्ण देशाला एकजूट करून ठेवलं आहे ते भारतीय संविधानाने. कारण सूर में भी साधना का शेष रहना चाहिए, हम रहे ना रहे ये देश रहना चाहिए. राष्ट्राच्या सन्मानार्थ आपण राष्ट्रगीताला सुरुवात करूया. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी लोकभवनमध्ये उपस्थित सर्व मान्यवर, आपणा सर्वांना विधानमंडळाच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देते आणि आपण सगळ्यांनी जेवण करून जावं अशी आग्रहाची विनंती करते. पुन्हा एकदा प्रकाशन झालेल्या या पुस्तिकेची प्रत विधानमंडळाच्या